नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापिका निलिमा केशवराव पवार, विभाग वाणिज्य. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यवसाय प्रशासन 2 या विषयातील कार्यक्षमता मूल्यांकन व्यवस्थापन या चौथ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. कार्यक्षमता मूल्यांकन व्यवस्थापन या प्रकरणात पुढील मुद्द्यांचा समावेश होतो. कार्यक्षमता मूल्यांकन व्यवस्थापन, कार्यक्षमता मूल्यांकन प्रक्रिया, तसेच कार्यक्षमता मूल्यांकन पद्धती आणि तंत्रे व त्याचप्रमाणे कार्यक्षमता मूल्यांकनाचे फायदे आणि मर्यादा या मुद्द्यांचा या प्रकरणात समावेश करण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण कार्यक्षमता मूल्यांकन व्यवस्थापन म्हणजे काय ही संज्ञा समजावून घेणार आहोत. कार्यक्षमता मूल्यांकन ही कामगारांच्या कार्यक्षमतेचे आणि कामकाजाचे मूल्यांकन करण्याची अतिशय आवश्यक अशी प्रक्रिया आहे. प्रत्येक व्यवसाय संघटनेमध्ये व्यक्ती, समूह किंवा संघटना यांच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करणे ही सर्वसामान्य अशी पद्धत रूढ झालेली आहे. मूल्यांकन म्हणजे कामकाजाच्या दर्जाचे आणि गुणांचे मूल्यांकन करणे. व्यवस्थापनाच्या निरनिराळ्या पातळ्यांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचे मूल्यमापन करणे आवश्यक असते. मूल्यांकन कार्यक्रमामध्ये कर्मचाऱ्यांची कौशल्ये, त्रुटी, प्रवृत्ती इत्यादींवर भर दिला जातो. त्याचप्रमाणे व्यवसाय संघटनेतील प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आणि क्षमता यांनाही महत्त्व दिले जाते. कार्यक्षमता मूल्यांकन ही कामाच्या ठिकाणी कामाच्या संदर्भातील संख्यात्मक आणि दर्जात्मक अशा दोन्ही घटकांच्या संदर्भात कर्मचाऱ्यांचे वर्तन मूल्यमापन करण्याची एक पद्धत आहे. कार्यक्षमता किंवा कामकाज म्हणजे कामगाराला एखादे काम दिल्यानंतर ते पूर्ण करण्यासाठी त्याने केलेले कार्य होय. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास कार्यक्षमता मूल्यांकनामुळे काम पूर्ण झाल्याची कल्पना येते. कार्यक्षमता मूल्यांकनाच्या व्याख्या आता आपण बघणार आहोत. पहिली व्याख्या आहे फ्लिप्पो. पद्धतशीर, वेळोवेळी आणि मानवाला शक्य असेल तितक्या निःपक्षपातीपणे कर्मचाऱ्यांच्या चालू कार्यामधील कौशल्याचे व कौशल्याने व बढतीच्या क्षमतेने केलेले मूल्यांकन म्हणजे गुणमूल्यांकन होय. त्याचप्रमाणे किंबॉल आणि किंबॉल यांची व्याख्या. विशिष्ट कार्याशी संबंधित असे व्यक्तीचे सापेक्ष मूल्य ठरविणे म्हणजे मूल्यांकन. त्याचप्रमाणे पुढील व्याख्या आहे नॉबेल व थॉम्सन. गुणमूल्यांकन ही कर्मचाऱ्यांमधील वैयक्तिक विविधतांचा शोध घेण्याची व त्यानुसार वर्गीकरण करण्याची एक पद्धत असून करीत असलेल्या कार्याच्या संदर्भात कर्मचाऱ्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या सापेक्ष गुणांचे मूल्यमापन करण्याचे एक साधन आहे. विद्यार्थी मित्रांनो, कार्यक्षमता मूल्यांकनाच्या व्याख्या आपण आता बघितलेल्या आहेत. यावरील व्याख्यांवरून आपण असे सांगू शकतो की गुणमूल्यांकन म्हणजे कामगारांच्या कार्यापासून कारखान्याला किती लाभ होतो याचे मूल्यमापन करणे म्हणजेच कार्यक्षमता मूल्यांकन होय. कार्यक्षमता मूल्यांकनालाच गुणमूल्यांकन असे सुद्धा म्हटले जाते. आता आपण कार्यक्षमता मूल्यांकनाचे महत्त्व बघणार आहोत. उद्योगातील कार्यामध्ये, प्रक्रियेमध्ये जसा फरक असतो त्याचप्रमाणे काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या आमच्या गुणात, पात्रतेत, अनुभवात, ज्ञानात व शिक्षणात फरक असतो. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कार्यातील योगदानामध्ये फरक असतो. तेव्हा एकाच प्रकारचे कार्य करणाऱ्या सर्व कामगारांना एकाच मापाने मोजणे अन्यायाचे ठरते. अधिक कार्यक्षम व्यक्तीला अधिक वेतन मिळाले पाहिजे. यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याच्या योग्यतेचे तो करीत असलेल्या योगदानाच्या आधारे मूल्यमापन करणे आवश्यक असते. कार्यक्षमता मूल्यांकनाचे महत्त्व पुढील प्रमाणे सांगता येईल. पहिला मुद्दा आहे व्यवसाय संघटनेच्या दृष्टीने महत्त्वाचे साधन. कार्यक्षमता मूल्यांकन हे व्यवसाय संघटनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. कामकाजाचे योग्य ते मूल्यमापन केल्याने व्यवसाय संघटनेला कर्मचाऱ्यांची बढती, बदली, पगारवाढ इत्यादी बाबतीतील महत्त्वाचे निर्णय घेणे सहज शक्य होते. पुढे आपण सांगू शकतो सुधारणेला वाव. कार्यक्षमता मूल्यांकन कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षमता आणि सामर्थ्य इत्यादी बाबतची सुस्पष्ट अशी कल्पना देत असतो. प्रत्येक कर्मचाऱ्याला स्वयं विकासाला वाव देते. म्हणून कार्यक्षमता मूल्यांकन हे कर्मचाऱ्यांच्या सुधारणेसाठी वाव देत असते.
पुढील मुद्दा आहे सुदृढ मालक नोकर संबंध. कार्यक्षमता मूल्यांकनामुळे मालक आणि कर्मचारी यांच्यातील गैरसमज आणि वाद कमी होतात. त्यामुळे व्यवसाय संघटनेमध्ये चांगले वातावरण निर्माण होऊन मालक आणि कर्मचारी यांच्यातील संबंध दृढ होतात. पुढे कर्मचारी विकासाला मार्गदर्शन. कार्यक्षमता मूल्यांकन पद्धती कर्मचाऱ्यांच्या त्रुटी किंवा दोष याबद्दल माहिती देते. त्यामुळे कर्मचारी स्वयंपरीक्षण करून ते स्वतःच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ घडवून आणू शकतात. पुढे आहे योग्य मोबदला. कार्यक्षमता मूल्यांकन अहवालाच्या आधारावर प्रत्येक कर्मचाऱ्याचे वेतन किंवा मोबदला निश्चित करणे सोपे जात असते. व शेवटचे महत्त्व आपण सांगू शकतो की प्रशिक्षणाची गरज स्पष्ट होत असते. कार्यक्षमता मूल्यांकनामुळे कर्मचारी वर्गाची गरज स्पष्ट होते. त्याचप्रमाणे व्यवसाय संघटनेतील निरनिराळ्या स्तरांवरील प्रशिक्षणाच्या गरजा ओळखणेही सोपे जाते. आता आपण कार्यक्षमता मूल्यांकन प्रक्रिया बघणार आहोत. कार्यक्षमता मूल्यांकन ही कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीचे मूल्यमापन करण्याची एक पद्धत आहे. सर्वसाधारणपणे यामध्ये कार्य मूल्यमापनाच्या संख्यात्मक आणि गुणात्मक बाबींचा समावेश होतो. कर्मचाऱ्यांच्या कामाशी संबंधित कौशल्ये, सामर्थ्य आणि त्रुटी यांचे ते पद्धतशीरपणे केलेले वर्णन असते. असे मूल्यांकन विशिष्ट योजनेनुसार ठराविक कालांतराने केले जात असते. कार्यक्षमता मूल्यांकनाच्या प्रक्रियेमध्ये 9 टप्पे आहेत. त्यातील पहिला टप्पा आहे कार्यक्षमता मानांकनाची निश्चिती. कार्यक्षमता मूल्यांकनामधील हा पहिला टप्पा आहे. कार्यक्षमता मूल्यांकनासाठी प्रमाणके निश्चित करणे. कार्यवर्णन आणि कार्य निर्देशनाच्या आधारावर अशी मानके निश्चित केली जातात. ही मानके स्पष्ट आणि वस्तुनिष्ठ असली पाहिजे. यामध्ये सर्व बाबींचा विचार केला जातो. पुढे आहे मानकांचे संदेशवहन. हा दुसरा टप्पा असून मूल्यांकनासाठी निश्चित केलेल्या मानकांचे किंवा अपेक्षांचे कर्मचाऱ्यांना ज्ञान करून दिले जाते. कर्मचाऱ्यांना या मानकांची किंवा प्रमाणांची माहिती दिली जात असते. पुढील टप्पा आहे तिसरा टप्पा सूचनांचे कार्यक्षमतेचे पालन. यामध्ये सूचनांचे पालन करून प्रत्यक्ष कार्यक्षमतेचे मापन केले जाते. या सूचना कल्याणासाठी मूल्यांकनासाठी तयार केलेल्या असतात. निरीक्षण, मुलाखत, नोंदी आणि अहवाल यासारख्या पद्धतींचा वापर करून मूल्यांकन करणारा कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता मोजत असतो. पुढील चौथा टप्पा आहे परिणाम शोधणे. मूल्यांकनातील चौथा टप्पा प्रत्यक्ष कार्यक्षमतेवर परिणाम करण्याच्या अंतर्गत आणि बाह्य घटकांचा शोध घेणे. या घटकांचा प्रभाव किंवा परिणाम सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकतो. या अंतर्गत आणि बाह्य घटकांचा प्रभाव लक्षात घेऊन कार्यक्षमतेचे मूल्यांकन केले जाऊ शकते. या टप्प्यात दिसून आलेली कार्यक्षमता ही प्रत्यक्ष कार्यक्षमता म्हणून ग्राह्य धरली जाते. पाचवा टप्पा आहे तुलना. कर्मचाऱ्यांची वर्तमान कार्यक्षमता आणि पूर्वीची कार्यक्षमता तसेच इतर कार्यक्षमता यांची तुलना केली जाते. या टप्प्यावर कर्मचारी कोठे आहे याबाबतची कल्पना येते. या टप्प्यावर जर कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेला खूप वरची आणि खूप खालची श्रेणी मिळाली तर मानके आणि कार्य विश्लेषण यामध्ये काहीतरी चूक असण्याची शक्यता असू शकते. कार्यक्षमता मूल्यांकन प्रक्रियेतील 6वा टप्पा आहे मानकांची तुलना. कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष कार्यक्षमता आणि मानके यांची तुलना करून त्यातील फरक शोधणे. हा फरक सकारात्मक किंवा नकारात्मक सुद्धा असू शकतो. जर कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता ठरवून दिलेल्या मानकांपेक्षा जास्त असेल तर असे विचलन हे सकारात्मक असते. मात्र ही कार्यक्षमता जर मानकांपेक्षा कमी असेल तर ते नकारात्मक विचलन समजले जाते. पुढील टप्पा आहे कार्यक्षमता माहिती प्रसारण. कार्यक्षमतेचे मापन झाल्यानंतर त्याबाबतची माहिती त्या संबंधित कर्मचाऱ्याला तसेच त्याच प्रकारचे काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांना दिली जाते आणि अशा सकारात्मक किंवा नकारात्मक विचलनामागील कारणांची चर्चा केली जाते. पुढील टप्पा आहे सूचना किंवा शिफारसी. कार्यक्षमता मूल्यांकनातील हा 8वा टप्पा आहे. मानकांमध्ये कार्य विश्लेषणात किंवा अंतर्गत किंवा बाह्य पर्यावरणात आवश्यक असणारे बदल सुचविणे हा होय. व शेवटचा टप्पा आहे पाठपुरावा.
मूल्यांकन अहवालाचा पाठपुरावा करणे. तसेच या टप्प्यामध्ये कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन, समुपदेशन किंवा निर्देशन, त्या कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता सुधारण्याच्या दृष्टीने त्यांना योग्य प्रशिक्षण देणे, त्यांचा विकास घडवून आणणे या बाबींचा समावेश होत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कार्यक्षमता मूल्यांकन व्यवस्थापन म्हणजे काय ही संज्ञा समजावून घेतली, त्याच्या व्याख्या, त्याचप्रमाणे कार्यक्षमता मूल्यांकनाचे महत्त्व काय आहे, तसेच कार्यक्षमता मूल्यांकन प्रक्रिया व त्यातील विविध 9 टप्पे यांचा आज आपण सखोलपणे अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.